कवठे महांकाळ शहरातील आप्पा सगरे यांच्या शेत परिसरात सुमारे 3 वाजण्याच्या सुमाराला बिबट्या हा वन्य प्राणी आढळून आला होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दूरध्वनीद्वारे या ठिकाणी मोबाईलवरती व्हिडिओ शूटिंग करून वनाधिकाऱ्यांना कळवलं. तात्काळ वनपाल कवठे महांकाळ, वनरक्षक कवठे महांकाळ यांनी उपवनसंरक्षक सांगली नीता कट्टे मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक सांगली अजित साजने, वनक्षेत्रपाल सांगली सर्जेराव सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जाऊन जागेची वस्तुस्थितीची पाहणी आणि खात्री केली. हा व्हिडिओ आप्पा सगरे यांच्या शेतातला असून हा वन्य प्राणी हा बिबट्याच असून त्याची खात्री होत आहे. बिबट्या हा वन्य प्राणी नागरिकांपासून दूर राहणं पसंत करत असतो. सहजासहजी तो कुणावरती हल्ला करत नाही. आम्ही स्थानिक नागरिकांना दवंडीद्वारे आणि इतर मेसेजेसद्वारे सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत की बिबट्या वन्य प्राणी कुठेही आढळून आल्यास कोणताही आरडाओरडा न करता दगड किंवा कोणत्याही वस्तूनं मारहाण करण्याचा प्रयत्न करू नये. या बिबट्याला कोणतीही इजा होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे. बिबट्या कोणावर हल्ला करत नाही. त्याला दुखावल्यास बिबट्या हा वन्य प्राणी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेती परिसरात काम करत असताना मोठमोठ्यानं आवाज करणे, मोबाईलवर मोठमोठ्यानं गाणी लावणे, तसंच हा बिबट्या हा वन्य प्राणी आपल्या आजूबाजूला असला तर दूर निघून जाईल. शेतीचं काम करताना 2 ते 3 जणांचा ग्रुप करून हातामध्ये काठी घेऊन मोठमोठ्यानं आरडाओरडा करत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सूचना द्याव्यात. सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत कुणीही एकट्यानं घराबाहेर पडू नये. लहान मुलांना, वयस्कर व्यक्तींना घरामध्ये सुरक्षित असल्याचं खात्री करावी. नागरिकांना कुठेही बिबट्या हा वन्य प्राणी आढळून आल्यास तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क करावा आणि माहिती द्यावी. RR नाईक, वनपाल, कवठे महांकाळ. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट.